आज नांदेड़ में एक नया सियासी इत्तेहाद कायम हुआ है। आइंदा दिनों होने वाले नगर परिषद और नगर पंचायत के इंतखाबात के लिए कांग्रेस पार्टी और वंचित बहुजन आघाड़ी में इत्तेहाद हो गया है। आज नांदेड़ में एक प्रेस कॉन्फ्रेंस हुई जिसमें कांग्रेस के रुकने पार्लियामेंट रविंदर चौहान और महाराष्ट्र के नायब रियासती सदर फारूक अहमद ने मुश्तरका तौर पर यह ऐलान किया कि आइंदा दिनों होने वाले नगर पालिका और नगर पंचायत इंतखाबात में दोनों पार्टियां इत्तेहाद करके चुनाव लड़ेंगी। आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही नगरपालिका नगर परिषद आणि नगर पंचायत असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही या ठिकाणी सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज इथं पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आणि वंचितने च्या वतीने आमचे फारूक भाई यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि निश्चितच ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये आज जी काही निवडणुका होणार आहेत सेक्युलर वोट या ठिकाणी सेक्युलर लोक एकत्र आले पाहिजे असा आम्ही ठराव घेतला आणि सेक्युलर विचारसरणी घेऊन एक नवीन सुरुवात आज नांदेड नगर जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका होत आहेत त्याच्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे लोकांचा कौल या सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने राहील आणि ज्या काही पुढे भविष्यामध्ये ही सेक्युलर विचारसरणी आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी सोबतची तुमची महाविकास आघाडी घटक पक्ष निश्चितच ती महाविकास आघाडी आमच्या सोबतच आहे आणि त्यामध्ये आणखी वंचित आघाडीची त्यामध्ये भर पडल्यामुळे निश्चितच येणाऱ्या ज्या नांदेड जिल्ह्यातल्या ज्या महास्थानिक स्वराज्य संस्था होतील आम्ही सर्व ताकदीनिशी पुढे लढून पुढे आम्ही जाणार। बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवर काँग्रेस सोबत आघाडीचे अधिकार नांदेड जिल्ह्याला देण्यात आले होते। राज्य कमिटीच्या सोबत आणि त्यांच्या सूचनेनुसार वाटाघाटी झालेल्या आहेत। या वाटाघाटीनुसार आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष या दोन पक्षाची येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या 13 नगर परिषद नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत याच्या युतीची आघाडीची घोषणा आज आम्ही सन्मानाच्या आधारावर करीत आहोत। या आघाडीची घोषणा करत असताना सामाजिक न्याय वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे, ओबीसींवर गदा येऊ नये म्हणून जे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीच्या जागेवर ओबीसींना जागा दिली पाहिजे आणि 2 सप्टेंबरचे GR जोपर्यंत कायद्यामध्ये आणि न्यायालयातून शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत त्याला वगळून आपण खऱ्या ओबीसींना आतापर्यंत प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे। त्या प्रस्तावाला काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रमुख खासदार रविंद्र चौहानजी आणि दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी मान्यता दिली आणि तशी घोषणा आज केलेली आहे। येणाऱ्या 13 नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये धर्मांध आणि जातीवादी पक्षांना थारा मिळू नये, सेक्युलर विचारधारा वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व या 13 नगर परिषदेमध्ये निवडून आणण्याचं एक कॉमन ध्येय ठेवून आम्ही येत्या 2 डिसेंबरच्या मतदान होईपर्यंत एक दिलाने या 13 नगर परिषदेमध्ये ताकदीनं एकमेकाचे प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी लक्ष समोर ठेवून काम करणार आहोत। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये हा पहिला टप्पा आहे। 2 तारखेला निवडणूक 4 निकाल येणार आहे। एकत्रित आल्याने काय निकाल येतो हे जनतेलाही आम्हालाही आणि माध्यमांनाही कळणारच आहे। त्या अनुषंगाने निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सोबत आलं पाहिजे याच्या वाटाघाटी आमच्या सुरू आहे। पण तूर्त आमची जी घोषणा आहे ती 13 नगर परिषदेपुरती आहे आणि अपेक्षा करूया की वाटाघाटी जर सकारात्मक झाले सन्मान जर राखला गेला तर निश्चितच जिल्हा परिषद महापालिकेसाठी स्वागतार्ह आहे। जागा वाटप अजून झालेलं नाही। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या अनेक निवडणुकांमध्ये असं झालेलं आहे। पत्रकार परिषदा झाल्या आहेत, घोषणा झाल्या आहेत, मात्र जागा वाटपामध्ये फिसकटतं आणि त्यानंतर होत नाही। वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून हा क्षण खूप ऐतिहासिक यामुळे आहे की वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज झालेली आहे। त्यामुळे ही घोषणा
2 डिसेंबरचं मतदान होईपर्यंत दोन्ही पक्ष राखतील याचा विश्वास आम्हा दोघांनाही आहे. बरं, शेवटचा प्रश्न. यांनी सांगितलं की याचे जे घटक पक्ष ते जर तयार असले ते सोबत घेतले, मग हे वंचितला हे मान्य आहे? बघा, काँग्रेसचा महाविकास आघाडी विधानसभेमध्ये होती. स्थानिक स्वराज संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून अशी कोणती घोषणा काँग्रेसकडून झालेली नाही. वडेट्टीवार साहेबांची घोषणा आहे की मुंबईत स्वतंत्र लढणार आहोत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणतात की आम्ही एकत्रित लढणार आहोत. त्यामुळे यांच्यामधलं जे संभ्रम आहे त्याच्याशी आम्हाला काही कन्सर्न नाही आहे. पण आम्ही जिल्ह्याचा विषय आहे म्हणून राज्याच्या महाविकास आघाडीचे जे कन्सेप्ट आणि आघाडी होती ते घटक पक्ष होते ते जिल्ह्याच्या जे नवीन समीकरण आता स्थानिक स्वराज संस्थेचं घडतंय त्यामध्ये सध्या तूर्त आमच्या हिशोबाने 2 पक्षांनी जाहीर केलेला आहे. पुढच्या वाटाघाटीमध्ये करायला तर आम्ही बघू.